चला सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग. आणि दीपाली आज सकाळ सकाळ पूजा करायला लागली सकाळच्या 8 वाजता. ब्रह्मकमळ लावले. ब्रह्मकमळ? अयो ब्रह्मकमळ तर तिकडे येतं, इथं कुठे येतं ब्रह्मकमळ? हे इकडेच आहे. हे कसं आहे ब्रह्मकमळ? कुठून आणलं होतं झाड? आणले शिरून आणलंय ब्रह्मकमळ. चला तुम्हाला करायची. आंघोळ केली का? आंघोळ केली ना. करा मग. झालं होय एकच प्रदक्षिणा कमून झालं आज. बरं आता आज किती तारीख आहे? आज आहे 12 तारीख. तर बर्थडे आहे विराजचा 15 तारखेला आहे. तर बघता बघता विराज झाला 4 वर्षाचा. आणि 4 वर्षाचा झालाय पण आता काम पण तो करतोय. 4 वर्षाचा झालाय तर सगळं काम ऐकतोय. काही बी द्यायचं म्हणलं तर त्याला कळत. तर मला आज असं वाटतं की बघता बघता मी लहान होतो विराज सारखा, मी मोठा झालो, माझा मुलगा माझ्या हाताखाली आलाय. किती आनंदाची गोष्ट वाटती. आणि आता 15 तारखेला बर्थडे. कवा दिवस निघून गेले काही मिळू सुद्धा नाही. चिकुली बा कशी फिरती. चिकू कशी बघते बघा ना का. हो फिरावं वाटतं तिला बी आता लय. तिला नसतं वाटतं फिरावं आता. झाली पूजा. आता झाली पूजा आवरलंय. आता स्वयंपाक करायचा आहे. मला रानात जायचंय आज. रानात जायचं? रानात काय करते? लसूण लावते. मी तर दिसना बी त्यात. लसूण लावते. आपण दोघं असं धरायचं गेलं दिसतच नाही. असं लसूण लावायचा? हा किती लावला लसूण? 2 सारे लावले लसूण. 2 सारे लावले. हा बाकीचे राहिले का? बाकीचे राहिले अजून आवरा जा रानात आणि लसूण लावून घ्या पूर्ण. हा चला आवरा काम मग. सकाळ सकाळ मी जातो दुकानात. गिऱ्हाईक द्यावं लागतंय सकाळ सकाळ. जादून लावतो. बरं आहे बरं आहे. टोचत नसतं. हा हा बघा आता विराट पुस्तकं भरितोय पिशवीमध्ये, म्हणजेच त्याच्या स्कूल बॅग मध्ये त्याचे वया वगैरे भरितोय. मी पण असाच लहान होतो. कधी मोठा झालो म्हणजे समजलं सुद्धा नाही. आणि ते दिवस निघून जातात लहानपणीचे. आणि आज विराज माझी जागा घेतल्यासारखं पुन्हा शाळेत चाललाय. तर बघता बघता लहानाचा मोठ्याचं मग कधी लग्न झालं. आणि कधी हा विराज मोठा 4 वर्षाचा झाला. आणि आता पुढच्या वर्षी बी एखाद्या शाळेत घालावं लागेल. अजून 1-2 वर्षात तू पहिलीला जाईल. आणि कधी तू पण मोठा होईल काय सांगतात नाही. दिवस आपल्यासाठी बसून राहत नाहीत. दिवस हळूहळू पुढं चाललेत. आणि आपलं आयुष्यात कधी कधी आपण चाललंय आपलं आयुष्य निघून हे सुद्धा लक्षात येत नाही. आणि विराजचा बर्थडे 4 वर्षाचा होईल तो 15 तारखेला. आणि बघा असं दिवस येतं तर खूप अवघड आहे. चालला ना तू तिकडल्या घरी जा अभ्यास कर. बघा विराज पण हाताखाली आलाय माझ्या. कधी दिवस निघून जातात ते लक्षात येत नाही. आयुष्य असंच एक दिवस शेवट एंड होणार आहे माणसाचं. म्हणजे काय अवघडच आहे. खूपच दिवस काना निघून जातात. आयुष्य आपलं कधी जिंदगी निघून जातील, कधी आपण म्हातारे होतो ते बघता बघता कळणार नाही. आणि शेवट मनुष्य जन्माचं त्याच्यामुळं आनंदी जागायला पाहिजे. हसून खेळून राहायला पाहिजे. काम पण केलं पाहिजे आणि मस्तपैकी एन्जॉय पण केला पाहिजे. तर आपलं रोजचा ब्लॉगमध्ये आपण आनंदाचं म्हणजे एक असंच दाखवत असतो काय चाललंय काय नाही. कारण एक दिवस
जिंदगी संपन पण आपल्या लक्षात बी येणार नाही की आयुष्य कधी आपलं निघून गेलंय. आपण लहानाचे मोठं कधी झालो तर मोठ्याचं म्हातारं कधी झालो हे पण कळायचं नाही. तर बघा चाललंय, एन्जॉय करणं गरजेचं आहे. काय पाहिजे तुला पिल्या? कुठं कुठे हाय 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 कुठं हाय. विराजला कुठं द्यायचंय. बघ तुला रुमाल तुझा आणि दर तुझं कुठं हा माझी टोपी मला न्यायचा का रुमाल शाळेत? बरं चालतंय. पोरं खेळत येत तेव्हा लागतो रुमाल माझी टोपी खेळायला. बरं आहे बरं आहे. अरे अरे अंगावर घालशील. खेळ आता विराज कसं खेळतोय सायकल. आमच्या टायमाला ना चला चला ए आणायला चला. कुठं कुठं आणायला चालायची? ते बाळू वाटायला बसलाय चल विराज. सायकल खेळ तू. मी दुकानात जातो आज दूर. सुट्टी उंचाल जाऊ. नाव टाकलंय का? हा. त्याच्या पलीकड काय हात लावून दाखवा. ती दाखवा ना. हे